गौरी, तू एकटी कशी आलीस? बाबा बाबा अम्मांना कळलंय की आपलं घर गेलं, म्हणून त्यांनी मला घराबाहेर काढलंय. बाबा हे सगळं काय चाललंय? आपलं घर, बाबा काय होणार आता? आपलं घर गेलं तर अम्मा मला परत घरात नाही घेणार. अगं हे घर गेलं तर अम्माचा काय संबंध आहे? आणि तुला घराबाहेर काढलं ते शिव कुठं होता? तो तिथेच होता. तो काही बोलला नाही? बाबा शिव अम्मा म्हणतील तसं सगळं करतोय. तो खूप बदललाय. मला माहितच होते, जो आईचं ऐकून मला धोका देतो तो गौरीचे साथ काय देणार? सॉरी बाबा, माझं चुकलं, मी त्याच्यावर विश्वास ठेवला. बाबा पण आता काय होणार माझं? तुम्ही, तुझा बाप जिवंत आहे, मी सोडणार नाही ते शिवला, तुला सांगतोय मी. जिवंत आहे, शिव सोडणार नाही, जिवंत नाही. बाप जिवंत आहे तिचा, शिवला मी सोडणार नाही. अहो काय झालं? हा, शिवबद्दल असं का बोलताय तुम्ही? हे घ्या, पाणी घ्या. वाईट स्वप्न पडलंय का? काय झालंय? हा, त्याच्यावर विश्वास ठेवला हे चुकलं, विश्वासघात केला त्याने आपला. अहो काय बोलताय काय तुम्ही? सरे गोते झोपेतात अजून, उठवत्या का? जाग आहे मी, उशिरा का होईना पण डोळे उघडले, माझे डोळे उघडले, फार महत्वाचं आहे. अहो काहीतरी काय बोलता? काय केला नसा त्याने? तोपर्यंत तिथे येणार नाहीये, बनारसला राहणार आहे सांगितलं होतं का त्यांनी? हो, लग्नाआधी विचारलं होतं ना त्यांनी. कधी? वरात दारात येऊन उभी राहिली तेव्हा? अशा वेळेला जगातला कुठला बाप तरी नाही म्हणू शकला असता का? जावई बापू, तुम्ही एवढे खमके आहात ना, मग त्याच वेळेला का नाही विचारलं तुम्ही? का थांबलात तेव्हा? कोणासाठी? गौरीसाठी, शिवसाठी. हो, मग आता असं का विचार करताय? हा सगळा डाव होता ते शिवचा. त्याला माहित होता ऐनवेळी नकार देणार नाही म्हणून सत्यला कोण ठेवलं होतं त्याने. सत्य? असं काय माहिती होतं शिवला? हो सरे, अजून झोपेच तर हे. हो जरा तोंडावर पाणी मार त्यांच्या. मी जागा आहे, तुमच्या डोळ्यावर पट्टी पडली विश्वासाची. अहो हे बघा, नचिकेत जातोय बनारसला गौरीला आणायला. हा, आणि काय आहे, गौरी येईल तेव्हा असं काही विचार करायचा नाही, मनातही काही आणायचं नाही. हा, गौरी समोर मी काही बोलणार नाही. हा. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. मी तू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी, आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.